पोलीस भरतीचा 20 मे नंतर ग्राउंड होईल. आजच्या ठळक बातम्या. 20 मे नंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू. एखाद्या न्यूजपेपरच्या फ्रंटला किंवा एखाद्या न्यूजला ही बातमी आली की पोरांची झोप उडते. म्हणजे अजून एवढी प्रॅक्टिस नाही तर आमचा तोटा होईल. पण काही मुलांची जुनी प्रॅक्टिस आहे, त्यांना वाटतं लवकर पोलीस भरती होऊन जावं, म्हणजे ग्राउंड व्हावं, म्हणजे पावसा पाण्यात ग्राउंड होऊन जावं, जेणेकरून कॉम्पिटिशन वाढायच्या अगोदर आमची जी वर्षाची मेहनत आहे ते आम्हाला फळाला येईल. म्हणजे आम्हाला त्या मेहनतीचा आम्हाला फायदा होईल. भरपूर जणांची प्रॅक्टिस नाहीये, काही जण इंजुरीत गेलेत, हात पाय दुखतात, पाय दुखतात, काही दवाखान्यात, काही रेस्ट करतात, काही काहींना अजून वेळ पाहिजे या गोष्टीसाठी. पण ही एखादी बातमी आली की 20 मे पासून ग्राउंड सुरू, तर लगेच एखाद्याने व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, आत्ताच्या बातम्या बघता 20 मे पासून ग्राउंड सुरू होणार आहे. तर मित्रांनो, चांगली प्रॅक्टिस करा. एखादा जण व्हिडिओ करणार, दुसरा करणार त्याच्यावरच व्हिडिओ, सगळे त्याच्या व्हिडिओ करणार. पण मित्रांनो, ह्या बातम्यांना काय येऊन काय उपयोग नाहीये. शासनाचं, आपलं महाराष्ट्र पोलीसचं परिपत्रक आलं पाहिजे की 20 मे पासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. काय रे बाळा, कुठं चालला? ते ऑफिसमध्ये ठेव. हां, 20 मे पासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू, हे परिपत्रकात आलं पाहिजे. तेव्हा मग म्हणायचं की आता 20 मे पासून आपली पोलीस भरतीची हे चालू होणार आहे. तर लय जण म्हणते, सर अहो एवढं राव बातम्या नाही तुम्ही असं का म्हणतात? तर मित्रांनो, मी पण पोलीस आहे, तुम्हाला माहिती आहे. आम्ही पण पोलीस भरती घ्यायला असतो. पण जेव्हा पोलीस भरतीची सुरुवात होत असते तेव्हा महिनाभर अगोदर ग्राउंड व्यवस्थित करणे, ते चिप वगैरे त्याची टेस्ट करणे, व्यवस्थित चालते का, त्या कंपन्यांना बोलवणे, 100 मीटरचा ट्रॅक व्यवस्थित करून घेणे, गोळाफेकचा ट्रॅक व्यवस्थित करून घेणे, ह्या गोष्टी होत असतात. आता काही जणांना माहीत नसेल, पण आम्हाला माहीत आहे की महिनाभर अगोदर ही तयारी करून घेतली जाते, ग्राउंड व्यवस्थित करून घेतलं जातं, चेस्ट नंबर आहे की नाही बरोबर ते व्यवस्थित बघितलं जातं. अचानक पोलीस भरती घेऊ शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे, आता इलेक्शन चालू आहे, रिझल्ट जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहे. तर मग आता इलेक्शन चालू आहे, तर पूर्ण बंदोबस्त इलेक्शनला वाटलेला आहे. म्हणजे आपलं पोलीस मनुष्यबळ हे कमी पडते सध्या. मुख्यालयातली पण लोक आता बंदोबस्ताला पाठवले जात आहे. पोलीस स्टेशनमधले लोक पण आता पोलीस स्टेशनचं काम सोडून बंदोबस्ताला पाठवले जाते. म्हणजे शासन काही येडं नाही की आता लगेच 20 मेला पोलीस भरती घ्यायला. मित्रांनो, असं डोक्यात टेन्शन घेऊ नका, अरे आता 20 मेला आलं, 20 मेला आलं. अकॅडमीच्या पण पोरं म्हणतात, सर एवढी जण व्हिडिओ बनवतात, खरे का? मित्रांनो, हे खरं नाहीये, समजलं का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पोलीस बंदोबस्ताला गेलेत आणि पोलीस भरती घ्यायला भरपूर अधिकारी लागतात, कर्मचारी लागतात, भरपूर पोलीस भरती घ्यायला स्टाफ भरपूर लागतो. तर पूर्ण स्टाफ जर भरती घ्यायला आणला तर इलेक्शनला लागेल ना काढी, होय ना तिकडं गोंधळ. आधीच सरकार चालले डुबत, कोणी काय करतंय हे याने काऊन. जाऊ दे, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. मग आपण तर तोसात जिथं लबाडपणा असतो तिथं. पण आता काय करणार, सिस्टीमच्या विरोधात आपल्या एकट्याला जाता येणार नाही. काय म्हणायचं तुम्हाला? त्याच्यामुळे आता काही चुकीच्या गोष्टी होत असल्यावर मला तिथं बोलावं लागतं. आता मध्ये ते 25 दिवसाचं ग्राउंड त्याच्याबद्दल बोललो मी. ते कसं असं मित्रांनो, चुकीचं असलं मला तिथं बोलणं भागायचे. इथून मागं मी कधीच कोणाला काय बोलणं नव्हतं, पण जे चुकीचं होतं तिथं बोललं पाहिजे. तिथं जर आपण मुख गिळून बसलो तर आपला उपयोग नाही. एक शिक्षक असल्याचा की जिथं चुकीचं होतं तिथं आपल्याला बोललं पाहिजे. पोलीस भरती करणाऱ्या मुलांचा तिथं तोटा होतो. हो सर, हे बाजूला ठेवा, तुम्ही मुद्द्याचं बोला, हे बाकीचं तुम्ही व्हिडिओ वाढवू नका. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पोलीस भरतीचं ॲडमिट कार्ड येईल तेव्हा समजून जायचं की आपलं ग्राउंड येणार आहे. अहो सर, ते आम्हाला पण माहिती आहे, दुसरं काहीतरी सांगा. तर मित्रांनो, कसं आहे आता जून महिना आहे, पाऊस सतत आता पडायलाच लागलाय. पण आता असा जर पाऊस चालू राहिला तर पोलीस भरतीचं मैदान चिखल होणार, व्यवस्था ढासळणार. हे आणि कुठं काय आता पावसामुळे वाळ येतो, कुठं काय होतं, तिकडं पोलिस पण लागतात. त्याच्यामुळं ह्या सिच्युएशनमध्ये पोलीस भरती कशी होईल तुम्ही मला सांगा. पावसाळ्यामध्ये पोलीस भरती कशी होईल? आता त्यानंतर मग निवडणुकी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये. पण सर मग भरती कधी होणार? मग तुम्ही काय डिसेंबरमध्ये नेता का काय भरती? अरे मला डिसेंबरमध्ये नाही, समजा ह्या जूनमध्ये जर पाऊस नाही झाला चांगला किंवा मैदानामध्ये जर चिखल नाही झाला तर तुमचे ग्राउंड होण्याची दाट शक्यता आहे. 20 मे नंतर नाही होणार, पण जूनमध्ये होण्याची शक्यता. पण जर पाऊस आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 100% सांगितलेला आहे. मागच्या वर्षी पाऊस झाले नाही, आता जनावरागत ऊन लागत आहे, डायरेक्ट तोंड करताळा त्यात एवढं ऊन लागतं आपल्याला, तो मला पण माहिती आहे. त्यामुळे ऊनच एवढं लागतंय की संध्याकाळचा पाऊस पडतो, रोजच्याला पडतोय का नाही? तुमच्या इथं पण पडत असं ना, आमच्या इथं बी पडतोय. पण एवढं ऊन लागतंय म्हणलं, पाऊस एवढा पडतोय. त्यामुळं आता पावसाळ्यामध्ये 100% पाऊस पडणार आहे, समजलं का तुम्हाला? एवढ्या पावसामध्ये भरती घेणं अशक्य आहे.
तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मी या सिक्वेन्स सांगितलं आहे, कारण की ग्राउंड काही एवढं लवकर होणार नाही, ग्राउंडला थोडासा उशीरच होणार. आणि झालं तर चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो, की माझा ह्या बोलण्याचा अंदाज चुकेल पण तुमचा फायदा होईल, की नाही 20 मे नंतर ग्राउंड झालं. पण तसं होणार नाहीये. तुम्ही जून नंतर डोक्यामध्ये ठेवा. पण जूनमध्ये पण पाऊस आला तर तुमचं ग्राउंड होणे शक्य नाही. ते परत जाणार ऑक्टोबरमध्ये. समजा ऑक्टोबरची पण इलेक्शन झालं तर मग नोव्हेंबर डिसेंबर धरून चाला. पण तुम्ही एवढ्या लांब काय डोक्यामध्ये ठेवू नका. पण पोलीस भरतीचं ग्राउंड लवकरात लवकर होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो वेळ आपल्याला मिळालेला आहे त्याचा आहे ना तुम्ही फायदा करून घ्या. भरती 1 महिन्याने होईल, 15 दिवसांनी होईल, 2 महिन्याने होईल. आपल्याला आता स्वतःला परिपूर्ण बनवायचंय. म्हणजे बाबा आपलं 40 मार्काचं फिजिकल आहे तर आपल्याला ते 25 पर्यंत कसं नेता येईल एका महिन्यामध्ये. म्हणजे तसं नाही, पण तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. गोळा बाबा माझा 12 मार्काचा पडतोय, आउट ऑफच्या पुढे एवढा, पण तो पुढे 3 मार्काचा कसा जाईल अजून ते प्रयत्न करायचा आहे. तुमचं 100 मीटरला 10 मार्क पडतात, पण ते 12 मार्काचा जाण्याचा कसं प्रयत्न होईल. 1600 मीटरला मला बा 16च मार्क पडतात, ते 18 मार्काचा कसं जाईल याच्यावर आपल्याला आता फोकस करायचा आहे. प्रत्येक इव्हेंटमध्ये मित्रांनो 2-2 जरी मार्क वाढले तरी तुम्हाला खूप फायदा होणार ह्याच्यामध्ये. त्यामुळे याच्यावरती तुम्ही फोकस करा. डोक्यातला विचार काढून टाका. भरती होईल तर होईल, आपली जेवढी प्रॅक्टिस आहे तेवढेच आपल्याला मार्क पडणार आहे. काय म्हणायचं तुम्हाला. त्यामुळे ना तुम्ही त्या फिजिकल कधी त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुमची तयारी कशी चांगली होईल ह्याच्याकडे लक्ष द्या. जे मित्र मंडळी इंजुरीमध्ये गेलेले आहे, सिनपेन करून घरात बसलेले आहेत, किंवा काही कापचा प्रॉब्लेम आहे गुडघ्याचा, तर मित्रांनो त्याला हाडाचा प्रॉब्लेम असून तुमच्या सिटीतल्या चांगल्या ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे तुम्ही दाखवा. आणि ज्याला मसलचा प्रॉब्लेम आहे त्यांनी फिजिओथेरपिस्टकडे दाखवा. जेणेकरून ते काहीतरी त्याच्यावरती उपाय करतील, ट्रीटमेंट करतील. ट्रीटमेंटमध्ये थोडंसं बरं वाटायला लागलं की कार्यकर्ता लगेच पळतो. एक आठवडाभर तरी चांगला रेस्ट करायचा. त्याच्यानंतर तुम्ही वर्कआउटला सुरुवात करायची. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे टॅबलेट, त्यांची स्ट्रेचिंग, त्यांनी समजा मसलचा असेल तर निडलिंग वगैरे केली तर तुमच्या तो मसलचा प्रॉब्लेम राहून जाईल. जे हाडांचा प्रॉब्लेम असेल ऑर्थोपेडिकचा, मी वरच्यावर तुम्हाला ट्रीटमेंट सांगणार. पण डॉक्टरांचं नाव ते फिजिओ आहे, ऑर्थोपेडिक आहे. मी ऑर्थोपेडिक नाही की मी व्हिडिओ बनवला ही गोळी खा ती गोळी खा. कोणची सिनपेनवर कोणती पण गोळी आलेली नाही अजून मित्रांनो. ते कोणी काही व्हिडिओ बनवून ही गोळी खा ते खा, तसलं काय नाहीये मित्रांनो. नवीन आपण रनिंग सुरू करतो, आपल्या बॉडीला सवय नसते, पायांना सवय नसते एवढं घेऊन वजन घेऊन पळण्याची. त्याच्यामुळे ते सिनपेन नवीन सुरू होतं. चांगला बूट घातला नाही घातला की त्याच्यामुळे सिनपेन सुरू होतं. त्यामुळे ह्या गोष्टी जरा बाजूला ठेवा. मिळालेल्या वेळेचा तुम्ही चांगला फायदा करा आणि या पोलीस भरतीच्या फिजिकलमध्ये चांगले मार्क पाडण्याचा प्रयत्न करा. आपला चॅनल खास फिजिकलसाठी आहे. तुम्हाला पण माहिती आहे मी फिजिकलची माहिती तुम्हाला देत असतो. तुम्हाला आजपर्यंत माझी माहिती आवडत चालली, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघताय. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला कमेंट वाचायला बरं वाटतं आणि मी त्यांना रिप्लाय पण देत असतो मित्रांनो. तुम्हाला ह्याच्याबद्दल व्यतिरिक्त अजून काही डाऊट असतील तर मी ते तुमचे डाऊट नक्की क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. कसं आहे, मला कामाकारणामुळे ना मला वेळ भेटत नाही, पण मला ज्या वेळेमध्ये टाईम मिळेल तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला रिप्लाय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. आणि पुढचा व्हिडिओ मी कशावरती बनवू मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट मात्र नक्की करा मित्रांनो, जरा बरं वाटतं रे, बाकी काय नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाचे ओझे. आवाज कसा आहे आपला.